कॉईलजवळ मॅग्नेट जेव्हा आपण आणतो त्यावेळी कॉईलमध्ये करंट निर्माण होतो. का? तर ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या मॅग्नेटच्या असतात त्या कॉईलबरोबर समान राहत नाहीत. मॅग्नेट हलवल्यामुळं चेंज होतात आणि म्हणून चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळं करंट निर्माण होतो. ठीक आहे. तर आपण ह्याच टॉपिकला जरा पुढे घेऊन जाऊया आज आणि उद्या मॅथ्स करूया. त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा तुमचं लेक्चर घ्यायसाठी मी थांबतो त्यावेळी असं एक आज एवढ्या वेळात हे शिकवायचं, एवढ्या वेळात हे शिकवायचं, जेणेकरून तुमच्यापर्यंत तो टॉपिक संपूर्णपर्यंत पोचला पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश असतो. पण आता अर्धा तास ऑलरेडी गेला आहे आणि आपला एकच टॉपिक राहिला आहे, तो म्हणजे वर्ड प्रॉब्लेम लिनियर इक्वेशनचा. तर आज आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पुढं चालू करूया, कारण आपला भरपूर झालेला आहे आणि मला वाटते फक्त मॅक्सिमम एकच पेज बाकी आहे. तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण हा चॅप्टर आज संपवून टाकू आणि उद्या मॅथ्स घेऊया आणि लक्षात ठेवा सोमवारी पण मॅथ्स करूया. ठीक आहे, फक्त पुढच्या आठवड्यासाठी. तर ओके. तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा काल आपण जो हे पाहिला टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला जेव्हा आपण चॅप्टर चालू केला होता आणि मोटर पाहिलं होतं, मी परत एकदा सांगतो, त्यावेळी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असे दोन मॅग्नेट होते आणि असा एक कंडक्टर होता आणि याच्यामध्ये करंट पाठवला की हा कंडक्टर हलायला लागतो, म्हणजे याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. हा एक फेनॉमेना आपण पाहिला आणि याचा उपयोग मोटरमध्ये केला गेला. कारण लक्षात ठेवा, मोटर फिरवण्याचं काम करते. मग ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो ना, मग याला कुठेतरी तुम्ही बांधून जर ठेवलं ना बाळांनो, तर ह्याच्यामध्ये रोटेशनल मोशन निर्माण होते. मोशन ही दोन पद्धतीची असते आणि एक बेसिक तुम्हाला सांगतो. आता समजा एक सळी किंवा असं एक लाकडाचा तुकडा तुम्ही ठेवला, रॉड, आणि त्याला जर लात मारली किंवा आता जमिनीवरती आहे म्हणून लात मारली समजा, तर हा काय होणार, पुढे निघून जाणार. पण तेच जर बाळांनो इथं जर तुम्ही त्याला खेळा मारून ठेवला, मी तुम्हाला सांगितलं बहुतेक, आणि आता लात मारा बघू किंवा ढकला बघू, हा असा फिरणार. तर या रॉडवरती जेव्हा फोर्स ॲक्ट होतो करंट पास केल्यावर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यामुळं, त्याला जर तुम्ही कुठं असं बांधून किंवा असं खेळा मारून ठेवलात तर तो नक्कीच फिरणार फोर्स ॲक्ट झाल्यावर. आता डिपेंड करतं की फोर्स कशा पद्धतीने ॲक्ट होतो, काय होतो का. साधारण बघा, आपण ज्यावेळी मोटरचा विचार केला त्यावेळी असा आणि असा फोर्स ॲक्ट होतो, बाहेर आणि आत, त्याच्यामुळे रोटेशन होतं. दोन्ही जर एकाच डिरेक्शनला ॲक्ट झाले तर रोटेशन होणार नाही आणि एकाच डिरेक्शनला काय ॲक्ट होत नाहीत, कारण इथं करंट वरती जातो आणि इथं खाली येतो. आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनं वरती जाणारा जर करंट असेल तर फोर्स आतमध्ये, अंगठा आतमध्ये, खाली जर करंट असेल मॅग्नेटिक फील्ड असं तर फोर्स बाहेरमध्ये, आणि म्हणून रोटेटरी मोशन होते. हा पहिला प्रिन्सिपल शिकलो. आता दुसरा प्रिन्सिपल, आणि याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो म्हणजे हा फिरू शकतो, म्हणून हे प्रिन्सिपल मोटरमध्ये वापरलं जातं. मोटरचं काम फिरवणं असतं, ओके नाही. आता इंडक्शन, मगाशी जो तुम्हाला मी प्रिन्सिपल काल सांगितला की एक तुम्ही कॉईल घ्या आणि त्या कॉईलजवळ मॅग्नेट मागं पुढं करा. ही कॉईल आहे, ओके, आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर ठेवलंय आणि हा मॅग्नेट मागं पुढं करा. मग काय होतं, या मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पण म्हणतात, मॅग्नेटिक लाईन्स पण म्हणतात. ह्याच्याबरोबर मागं पुढं केले की जेव्हा पुढे येतो जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या हा संपर्कात येतो. मॅग्नेट जेव्हा मागं घेऊन गेलं त्यावेळी कमी मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या हा संपर्कात येतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या या कॉईल बरोबर असोसिएट होतात, या कॉईलच्या संपर्कात येतात, त्या कमी जास्त होतात ह्या मॅग्नेट हलवल्यामुळं. काय होतं लक्षात ठेवा, कन्सेप्ट समजून घ्या. मॅग्नेट मागं पुढं हलवल्यामुळं या मॅग्नेटचे जे फील्ड लाईन्स आहेत जे याच्या संपर्कात येतात त्या कमी जास्त होतं, आणि कमी जास्त होतात म्हणून करंट प्रोड्यूस होतो बाळांनो.
तुम्ही जर इथं जवळ आणून ठेवलात आणि करोडो समजा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइलच्या संपर्कात आहेत, त्या मॅग्नेटच्या, प्रोड्यूस नाही होणार. तुम्ही हलवलं पाहिजे त्याला. आणि ज्या रेटनं तुम्ही हलवाल, हळू हळू केलं तर करंट थोडा येतो, पण ज्या रेटनं तुम्ही ह्याच्याशी फील्ड लाईन्स याच्या संपर्कात ज्या येतात त्या कमी आणि जास्त, कमी जास्त, कमी जास्त असं केवढ्या स्पीडने तुम्ही कराल ना, तेवढा करंट जास्त प्रोड्यूस होतो. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यामध्ये जो हा करंट प्रोड्यूस होतो तो तर एक पार्ट झाला. यू जस्ट राईट डाऊन अगेन फ्यू बेसिक्स. आपला चॅप्टर संपत चाललाय. आता फक्त तुम्हाला एक पुस्तकातले 2 डायग्रॅम आणि फॅराडेजनं ह्याच्याबद्दल जे एक प्रिन्सिपल लिहिलेलं आहे, आपण जे डिस्कस केलं त्याला 2-3 शब्दामध्ये 2-3 लाईनमध्ये फॅराडेजनं आपला लॉ मांडलाय. तो लॉ आपण इथंच सांगायचा. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कॉजेस द करंट प्रोड्युसिंग इन द कॉइल. कॉजेस इज द कॉज ऑफ करंट इन द कॉइल. याला अनुसरून त्यानं आपल्या शब्दात जे काही लिहिले ते आपल्याला शिकायचं. दॅट इज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. आणि करंट जो प्रोड्यूस होतो त्याचं डिरेक्शन काय? फोर्सचं डिरेक्शन आपण मगाशी काढलं फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलने काल. आता आपण राईट हँड रूल याला वापरायचा, तो एक शिकायचा आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग करंट आणि DC करंट, आणि नंतर लास्ट टॉपिक इलेक्ट्रिकल मोटर. जसा शिकलो तसं याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो ना, ज्यावेळी फिरवण्याची ॲक्शन झाली मॅग्नेट आणि करंट वापरून, त्यावेळी मोटरचा शोध लागला, त्याच्यातनं मोटर बनली. आता याच्यातून काय बनणार? करंट प्रोड्यूस व्हायला लागला आहे, मग इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याला मिळू शकतो. वी कॅन जनरेट पॉवर, इलेक्ट्रिसिटी, इजंट इट? दॅट वी विल लर्न इन इलेक्ट्रिक जनरेटर. हे 3 पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन, राईट हँड रूल आणि इलेक्ट्रिक जनरेटर, AC-DC करंट. AC-DC करंट आहे. हो, सोपं आहे ते अगदी. या 4 गोष्टी 5-5 मिनिटामध्ये आपण संपवायच्या आहेत. लवकर संपेल आज चॅप्टर. आणि बरोबर 1 वाजता सिग्नल बंद होईल. त्याचं कारण काय असतं सांगतो तुम्हाला. तुमच्या TV मध्ये जर तुम्ही खाली पाहिलं चॅनल करताना तर टायमिंग लिहिलेलं असतं, आणि तिथं प्रत्येक टायमिंगला असं ते एक शेड्युलिंग असतं की ह्या टाईमला हे लागेल, हे टाईमला हे लागेल, असं त्या कॉम्प्युटरला सांगितलं जातं. आणि तो कॉम्प्युटर त्या टाईमला बरोबर ते चालू करतो. त्यामुळं बरोबर 1ला बंद होणार. मी त्याच्या आधी लेक्चर परफेक्ट संपवीन. जर काही समजा बोलत असेल, बोलायच्या ओघात टाईम नाही कळला तर 1 वाजता बंद होईल, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर काल आपण जशा नोट्स टाईप केल्या तशा पटकन लिहा, कारण मी का लिहितोय नोट्सवरती ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही पण नोट्स लिहिताय आणि मी पण तुम्हाला लिहितोय, आणि मी तुम्हाला प्रिंटेड नोट्स पाठवतोय पण, तर मला पण तुम्हाला ते पाठवता येईल. पटकन लिहा. चला, काल आपण लिहिलेलं आहे, काल जे लिहिलेलं आहे त्याच्यावरतीच कंटिन्यू करा. 2 मिनटं थांबा. माझं इथं उघडायला कदाचित कधी कधी वेळ लागतो. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. नाही, याच्यामध्ये 1 मिनिट. हां बाळांनो, छान, तुमचं बरोबर उघडलं गेलं. आता तुम्हाला मी हे शेअर करतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे सगळं दिसेल की मी काय टाईप करतोय. श्रुती दिसते ना बाळा बरोबर? चला पुढे. आता करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉइल ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ कॉइल. हा जो पॉइंट तुम्हाला मी दिला आहे तो थोडासा त्याच्या खाली आपण इलॅबोरेट करूया. ओके, म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. व्हेन, त्याच्या खालीच लिहा, व्हेन यू ब्रिंग magnet close to the coil, the maximum
magnetic field lines get linked with the coil. म्हणजे जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइलच्या संपर्कात येतात. नेक्स्ट, when you take magnet away from coil, when you take magnet away from coil, the number of magnetic field lines linked with the coil reduce. Thus, number of field lines, magnetic field lines, magnetic आणि एक शब्द वापरतो magnetic field, magnetic lines of force पण म्हणू शकता. magnetic field lines, the number of magnetic field lines as long as change with us linked with the, as long as थांबा. Thus, number of magnetic field lines linked with coil keep on changing. Thus, number of magnetic field lines linked with the coil keep on changing. These change म्हणा causes current to produce in coil. conceptually लक्षात ठेवा मी काय म्हटलं ते. And that is why when the magnet is kept near coil, that is not moving, असं लिहा. अगदी लेमॅन्स लँग्वेज मध्ये लिहा, आपल्या शब्दात समजून घ्यायचा प्रयत्न करा. and that is why when the magnet is kept near coil, that is not moving, that is stationary, not moving, the galvanometer does not show any deflection. कळलं का? म्हणजे डिफ्लेक्शन केव्हा होतं? थांबा, तुम्ही जरा लिहिलं नसेल तर तुम्हाला परत मी शेअर करतो. लिहा तुम्ही, मग मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला कोपऱ्यात दिसतच असेल टी व्हीवरती. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलंय ते लक्षात ठेवा. चेंज होतात मॅग्नेट. पुढे आला मॅग्नेटिक लिंक जास्त, मागं गेला मॅग्नेटिक लिंक्स कमी, पुढे गेला मॅग्नेटिक लिंक संपर्कात आल्या जास्त, मागं मॅग्नेट गेला मॅग्नेटिक लिंक संपर्कात आलेल्या संपल्या, कमी झाल्या. म्हणजे जास्त कमी 100-0 100-0 चालेल, 100-50 चालेल, 100-25 चालेल, 100-100 कॉन्स्टंट असलं की होणार नाही. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स असं पण म्हणा, लिंक्ड विथ द कॉईल, कॉईलच्या संपर्कात असलेल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी जास्त जर होत असतील तरच करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कॉजेस द करंट प्रोडक्शन. लिहा. हे तुमच्या अभ्यासासाठी आहे, समजण्यासाठी. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, थांबा, does not show any deflection. Changing magnetic field is the cause of current produces in coil. म्हणजे कॉइल मध्ये करंट का प्रोड्यूस होतो? मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळं कॉइल मध्ये करंट प्रोड्यूस होतो. म्हणून मॅग्नेट नुसताच जर आणून ठेवला तर करंट प्रोड्यूस होत
नाही. आता पुस्तकाकडे जाऊया आणि पटपट पटपट संपूया सगळं. तुम्हाला कन्सेप्ट चांगलं मी समजवलेलं आहे असं मी गृहीत धरतो. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय गॅल्व्हनोमीटर लिहा. आता नोट्स आहेत, आता संपला म्हणजे टीचिंगचा पार्ट संपला, त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर तुम्हाला माहीत आहे जेव्हा सर्किटमध्ये करंट डिटेक्ट करतो तर त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे ते आपल्याला शिकायचं आहे. बाळांनो मला एक सांगा, आता मी पुस्तकाकडे बघायचं नाही आपण, ठीक आहे, विचार करायचा आणि आपण जे विचार केलं ते पुस्तकात असलं पाहिजे, अशी माझी अभ्यास करायची पद्धत आहे. चुकेल पण विचार करा, दॅट इज सायन्स. आता समजा मी असं एक नॉर्थ पोल घेतला बाळांनो आणि साऊथ पोल घेतला आणि यामध्ये एक असा एक कंडक्टर ठेवला आणि याला कुठेतरी मी खिळा मारला. असा काय मारला? खिळा. कॉईल आहे ती, कंडक्टर म्हणजे कॉईल असते, तुम्हाला समजायसाठी दाखवलं मी. जर समजा यातनं जर करंट गेला बाळांनो तर हा असा फिरतो ना, मोटर ॲक्शन होते की नाही. गॅल्व्हनोमीटर मधनं जेव्हा करंट पास होतो ना बाळांनो, असाच तो काटा फिरतो. आणि केवढा करंट पास झाला गॅल्व्हनोमीटर मध्ये, म्हणजे त्या सर्किटमधनं किती करंट पास होतोय ते हा इंडिकेटर दाखवतो. म्हणजे साधारण समजा अशी काहीतरी कॉईल असणार आहे, ही कॉईल फिरत राहणार, हो की नाही, आणि या कॉईलला कुठेतरी असा पॉइंटर असणार आहे. संपलं. आता ती डायग्राम तुम्हाला दिलेली नाही आहे अशा पद्धतीची, पण लक्षात ठेवा असंच. कारण मला एक सांगा, काटा फिरतो म्हणजे काय? मोटराइज्ड ॲक्शन आहे ना, मोशन आहे ना. मोशन केव्हा होते? पहिल्या प्रिन्सिपलमध्ये आपण पाहिलेलं आहे. पाहिलेलं आहे की आता तुम्हाला हे मोठं दिसणार नाही, मी शेअरिंग कमी करतो. तर पहिल्या तुम्हाला प्रिन्सिपलमध्ये मी गॅल्व्हनोमीटरमध्ये काय सांगितलं, मला श्रुतीचा फोन त्याच्यासाठी झाला होता बहुतेक की तुमचं पिक्चरचं छोटं आहे मोठं करा म्हणून, केलं मी. तर हे गॅल्व्हनोमीटर आपण जे शिकायचं आहे ते कसं असणार आहे की गॅल्व्हनोमीटरचा जो काटा असतो, मी परत रिपीट करतोय, गॅल्व्हनोमीटरचा जो काटा असतो तो करंट इंडिकेशन दाखवतो. आणि गॅल्व्हनोमीटरला असं असतं ते साधारण, मला नाही वाटत की तुम्हाला डायग्राम वगैरे विचारतील, साधारण असं असतो. आणि हे असं त्याच्यावरती हे खाली बेस आहे आणि असं एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेड आणि ब्लॅक कलरचं असतं आणि नंतर याच्यावरती असं हे मार्किंग असतं करंटचं आणि हा काटा असा फिरत असतो. जेवढा करंट आहे तो हा दाखवणार ह्याच्यामधनं. आता इथं तुम्ही जी सर्किटमध्ये जेव्हा लावता असं जर असेल, हे हा बल्ब आहे आणि हा सेल आहे, तर ह्या सर्किटमधनं किती करंट जातो असं लावतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह रेड आणि ब्लॅक असतं. उलटा लावलात तर तो उलटा करंट दाखवेल कदाचित. बघा तुमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये जाऊन एक्सपेरिमेंट करा. सायन्स तुम्ही शिकायचं असेल ना बाळांनो, आणि खरोखर फिजिक्स सारखा संपूर्ण अकॅडमिक्समध्ये, मी तुम्हाला सांगतो अकॅडमिक्समध्ये फिजिक्स सारखा विषय नाही आहे. कारण तुम्ही केमिस्ट्री घ्या, रिॲक्शन्स आल्यात बरोबर, अगेन तिथं पाठांतर आलं. काय घातल्यावर काय होतं, पाठांतर. काय घातल्यावर काय होते माहितीच पाहिजे आता, हो की नाही. काही वेळाने तुम्हाला हे कळावं लागतं की तुम्हाला समजा कुणी सांगितलं की त्याला पण बेसिक्स आहेत, रिॲक्टिव्हिटी सिरीज वगैरे मी तुम्हाला सांगितलं, पण फिजिक्स जे आहे ना बाळांनो, हे सगळं तुम्ही सांगू शकता की आता काय होणार जर तुम्हाला नॉलेज असेल तर. मी तुम्हाला गॅल्व्हनोमीटर सरळ आता मी पुस्तकात नाही पाहिलं आणि मी खरोखर पुस्तक पाहत नाही, फक्त टॉपिक काय पाहतो. कारण तुम्हाला आत्तापर्यंत जे मी इंडक्शनचं शिकवलं, कशा पद्धतीने कॉईलमध्ये इंडक्शन निर्माण होतं, करंट निर्माण होतं, हे पुस्तकातच नाही आहे तुमच्या. पण मी माझी एक आयडिया तुम्हाला सांगितली. काल तुम्हाला एक असं मी कॉईल खाली ठेवली होती आणि वरती एका पाळणात असं एक स्टँडला मॅग्नेट लावून तुम्हाला म्हटलं हलवा. प्रश्न संपला. व्हायलाच पाहिजे करंट प्रोड्यूस, का नाही होणार? प्रिन्सिपल काय आहे?
जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉइल्स बरोबर ज्या असोसिएट आहेत, कॉइलच्या संपर्कात येणाऱ्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज झाल्या पाहिजेत. संपला विषय. मग ते मी कसं पण चेंज करेन आणि करंट प्रोड्यूस झाला पाहिजे. म्हणून मी तो असा करा तुम्ही, हा उपयोग, हा प्रयोग करून पहा, व्हायलाच पाहिजे. प्रिन्सिपलला धरून चालायचं. अहो नाही सर, तो बाजूला ठेवायला लागतो, बाजूला हलवायला लागतो. नो, प्रिन्सिपल काय? द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉइल शुड चेंज. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या कॉइलच्या संपर्कात येतात त्या चेंज व्हायला पाहिजेत. कंटिन्युअसली चेंज राहिल्या तर तुमचा तो करंट प्रोड्यूस होणार. आणि एक सांगतो तुम्हाला, या डिरेक्शनला जाणार त्यावेळी करंट वेगळ्या, आता हा वरती आहे, ही कॉइल आहे, इकडे गेला करंट वेगळ्या दिशेने प्रोड्यूस होणार, इकडे गेला करंट वेगळ्या दिशेने प्रोड्यूस होणार. हे पण करून बघा. %100%. कारण तुम्हाला सांगतो, ही कॉइल आहे, हा मॅग्नेटचा नॉर्थ आणि साऊथ पोल असणार आहे. जेव्हा इकडे गेला की हा नॉर्थ पोल इकडे संपर्कात आला, ह्या एंडला काहीतरी वेगळं होणार. हे इकडे गेले की या एंडला साऊथ पोल संपर्कात आला, काहीतरी वेगळं होणार. डिफ्लेक्शन एकसारखंच राहणार नाही. बघा तुम्ही असा हा फिरताना इकडे तिकडे, कारण ऑसिलेटरी मोशन झाली. डेफिनेटली तुमचा तो करंट जो आहे तो अल्टरनेट, सॉरी आय एम नॉट युजिंग वर्ड अल्टरनेट राईट नाव, असा पॉइंटर फिरणार. लेट अस अंडरस्टँड द फेनॉमेना फर्स्ट. दॅट इज द ब्युटी अबाउट फिजिक्स. फिजिक्स खूप सुंदर आहे, तुम्ही समजून घ्या, प्रयत्न करा. एकदा असंच एका विद्यार्थ्याचा एक प्रोजेक्ट होता, त्याचा 2रा नंबर आला. आमच्याच एका बिल्डिंगमध्ये राहायचा तो. तर त्याला सायन्सचा खूप शौक, फिजिक्सचा, जेणेकरून म्हणजे तो ज्यावेळी आला 8वीमध्ये माझ्याकडं, त्याला फिजिक्सचा इंटरेस्ट निर्माण झाल्यानंतर टेलिस्कोप आणली वगैरे वगैरे, तो मग माझ्याकडे यायचा, बघायचा. मी तुम्हाला एक सोलारचा प्रोजेक्ट त्याने केलेला माझ्याकडेच आहे, दाखवतो. त्यांनी कुठेतरी बेंगलोरहून सर्किट मागवलं, सोलार पॅनल वगैरे, आणि आणलं. त्याला ड्रिप इरिगेशन करायचं होतं. पाणी असं वर चढवायचं ऑटोमॅटिकली आणि पाणी पोचवायचं सगळीकडं, आणि ते पाण्याचं खालचं पाणी वर असं ऑटोमॅटिक यायला पाहिजे. सोपं आहे, असं काय फार मोठं नाही. तर त्याला ते काही करल्या चालू होईना सर्किट. मग त्यांच्या पालकांनी मला फोन केला, म्हटलं की सर जरा पहा ना तुम्ही. काही नाही, त्याला समोर ठेवलं, त्याला पण बसवलं. त्याचे वडील आले, आणि त्याचे वडील फार मोठ्या प्रतिष्ठित जे कॉलेज आहे VJTI म्हणून, तिथले मेकॅनिकल इंजिनियर आहेत बघा. आणि VJTI म्हणजे नंबर 1 कॉलेज आहे. तर ते आले माझ्याकडे आपल्या मुलाला घेऊन, म्हणते जरा बघा सर याच्यामध्ये. ठीक आहे म्हटलं, मी पाहतो आणि तुम्हाला फोन करतो. काय नाही, समोर ठेवला, विचार केला, आणि मी तो संध्याकाळी त्याच्या आईला म्हटलं चला माझ्याबरोबर, काही काही गोष्टी खरेदी करायच्या. आणि जाऊन फक्त 20 ते 25 रुपयाचा एक डिव्हाइस आणलं, आणि तो प्रोजेक्ट सक्सेस झाला, आणि त्याला 2रा नंबर मिळाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की विचार करा. तुमची बुद्धी जास्त तीक्ष्ण, कारण तुमच्या डोक्यात विचार कमी आहेत. तुम्हाला फक्त अभ्यास हाच विचार आहे. जर TV सिरियल बघत नसाल तर TV बघा, चांगलं आहे. न्यूज पहा, चांगले मनोरंजक छोटे छोटे कार्यक्रम पहा, छान आहे. पण उगाच नको त्या गोष्टी मला नाही आवडत. ते डोंट वेस्ट युअर टाइम, स्पेंड युअर एव्हरी मिनिट क्वालिटी. काय नाही, मित्र बसा आणि विनोद शेअर करा, त्यात मजा येते. पण असा सब्जेक्ट असावा ज्याच्याकडून शरीर, मन, डोकं हे प्रसन्न व्हायला पाहिजे. सिरियलमध्ये आता काय झालं, आता त्याच्यामध्ये इतके काय काय प्रकार असतात ना. आणि मी तर एक सिरियल पाहतो म्हणजे पूर्वी पाहायचो, आता माझ्याकडे TV कनेक्शनच नाही आहे. तर आमची आजी वगैरे बसायची बाजूला, आणि ती म्हणायची काय हा मुलगा किती लग्न करतोय सिरियलमध्ये. म्हणजे ते एक सिरियलमध्ये 3-3, 4-4 त्याचे लग्न होतात. असे काहीतरी प्रकार असतात ते. तर अशा गोष्टी नॉट गोइंग टू हेल्प यू लॉट. ठीक आहे, ज्यांना टाईम आहे ते बघत बसतील. तुम्ही अशा गोष्टीमध्ये जर लक्ष घातलं तर तुमच्या ते डोक्यात काय होणार आहे तेच बसतं. आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो, कुठेतरी ती जागा घेतो.
कम्प्युटरला पण बघा, तुम्ही म्हणता ना तुमचा मोबाईल स्लो होतो म्हणून, का? त्याला तुम्ही किती ॲप्लिकेशन जर डाउनलोड करून ठेवले की तो मोबाईल बिचारा प्रत्येक ॲप्लिकेशनला असं बघत राहतो, प्रत्येक ॲप्लिकेशनला तो बघत राहतो. आणि जेव्हा तो प्रत्येक ॲप्लिकेशनला बघत राहतो त्यावेळी तुम्ही जर त्याला एखादी इन्स्ट्रक्शन दिली तर त्याला वेळ लागते ते इन्स्ट्रक्शन पास करायला. म्हणून मोबाईल हँग झालं म्हणतो आपण, मग रिस्टार्ट करतो आपण, बरोबर की नाही? तर अशी बुद्धी हँग नाही व्हायला पाहिजे. त्याला एकच काम द्या, शिक्षण. आणि त्याला स्ट्रेस त्याच्यामधून काढून टाकायसाठी विनोद, गाण्याचे प्रोग्राम म्हणा किंवा तुमचे ते टॅलेंट शो असतात, क्विज असतं, बघत राहा, डोक्यात विचार घालत नाहीत. ठीक आहे, ओके. So galvanometer is a sensitive device which works on the same principle as that of electric motor. म्हटलं ना तुम्हाला मी, तोच शब्द आहे. म्हणजे तो इलेक्ट्रिक मोटरमध्ये कसं असा जर रॉड ठेवला आणि त्याच्यामध्ये करंट पाठवला की तो हलतो, आणि त्या हललेला तो रॉड जो हलतो त्याला जर तुम्ही एके ठिकाणी मोळा मारून ठेवलात तर त्याला फोर्स ऍक्ट झाला की त्याला फिरायलाच पाहिजे, त्याला दुसरा काही पर्यायच नाही आहे. नाही तो तुटणार फोर्सच्या अंडर. एक तर तो पुढे गेला पाहिजे. आता ह्याला जर मी असं केलं तर बघा फिरला तो तिथंच, पण ह्याला जर मी धरून ठेवलं नाही आणि मारलं तर तो निघून जाणार नाही का लांब. पण याला पिवोट केलं की हा काय करणार, पिवोट म्हणजे खेळा मारून ठेवलं, याला पिवोट म्हणतात. ह्याला ठेवलं तर तो फिरणार. आणि हीच मोटर इलेक्ट्रिक मोटरमध्ये जो प्रिन्सिपल आपण वापरला आहे तोच गॅल्व्हॅनोमीटरमध्ये वापरला आहे. तर गॅल्व्हॅनोमीटरची मी नोट्स माझ्याकडे रेडी आहे, आपण टायपिंगमध्ये वेळ घालवायला नको. तर गॅल्व्हॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ इलेक्ट्रिक मोटर. गॅल्व्हॅनोमीटर इलेक्ट्रिक मोटरच्या प्रिन्सिपलवरतीच काम करतो. राईट डाऊन. कारण लिहून घेतलं तर तुम्हाला डोक्यात पण पटकन येईल आणि तुमचे नोट्स पण बनून जातील. राईट डाऊन. गॅल्व्हॅनोमीटर. खाली लिहा. मी पॉइंट्स लिहितोय, तुम्ही त्याला इलॅबोरेट करायचं. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं सेन्सिटिव्ह डिव्हाइस म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस. सेन्सिटिव्ह म्हणजे जरा जरी करंट गेला तरी पटकन तो डिफ्लेक्शन देतो, दॅट इज सेन्सिटिव्ह डिव्हाइस. पुढं लिहा. It works on the principle of electric motor. मी थोडंसं मोठं करतो, मला माहिती आहे तुम्हाला दिसणार नाही. It works on the principle of electric motor. Principle of electric motor म्हणजे काय? Current carrying conductor placed म्हणजेच kept in the magnetic field experiences force. म्हणजेच काय, जर करंट कॅरिंग कंडक्टर जर तुम्ही एके ठिकाणी ह्याच्यामध्ये ठेवलात, कशामध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये, नॉर्थ साऊथ पोलमध्ये जर करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. तेच प्रिन्सिपल गॅल्व्हॅनोमीटर त्याच प्रिन्सिपलवरती काम करतं. इन कन्स्ट्रक्शन लिहा. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन. अ कॉईल इज केप्ट, मोटर सारखंच असतं. अ कॉईल इज केप्ट बिटवीन पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. म्हणजे सांगतो तुम्हाला, लिहा पहिला. पोल पीसेस ऑफ magnet means in bracket between north and south pole.
जसं मोटरमध्ये साऊथ आणि नॉर्थ पोल असतं तसंच एक कॉईल इज केप्ट बिटवीन नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मी गॅल्वो कन्स्ट्रक्शनच्या खाली सब पॉइंट्स करतोय बरं का, लक्षात ठेवा. दिसत नसेल तर मला पटकन सांगायचं, सर दिसत नाहीये, जरा मोठं करा, म्हणून मी करू शकतो. त्याच्यानंतर वेदाश्री बाळा दिसत नसेल तर मला सांगायचं बरं का फोन करून, सर जरा मोठी स्क्रीन करा म्हणून. मॅग्नेट इन विच वे दॅट द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर डायल इज कनेक्टेड टू इट. लिहा, द पॉइंटर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू कॉईल. आता सांगतो तुम्हाला काय आहे ते, समजून घ्या, म्हणजे समजून घेतला तर तुम्हाला लिहायला बरं पडतं. हेच आता नॉर्थ गॅल्व्हॅनोमीटर सगळ्यात पहिल्यांदा बघा, सेन्सिटिव्ह डिव्हाइस. थोडा जरी करंट पास केला की पटकन तो इंडिकेशन देतो. नंबर 1 झालं. नंबर 2, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. संपला विषय. तिसरा, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 2 पोल पीसेस, याला म्हणतात पोल पीसेस, पोलचे तुकडे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. द कॉईल galvanometer consisting of a coil kept in between the pole pieces, kept in between north pole and south pole of the magnet, and a pointer is connected to the coil. संपला विषय. जेव्हा करंट पास होणार ह्याच्यामधून, इथं कुठेतरी त्याच्या असे नॉब्स असतात जिथं वायरी कनेक्ट करतात, current will pass through this coil and this coil will experience a force. A force will act on the coil. कारण आपण शिकलेलो आहे, a current carrying conductor kept in the magnetic field experiences force. मोटरची प्रिन्सिपल. आणि मग करंट ह्याच्यामधनं जाणार आणि करंट गेला की ह्याच्यावरती त्या कॉईलवरती कॉईल फिरायला लागणार, मोटर ॲक्शन, आणि मग तो पॉइंटर तुम्हाला इंडिकेटर देणार. कसा इंडिकेटर देणार? बेस्ड ऑन किती करंट याच्यामधनं पास तुम्ही केला आहे. बरोबर की नाही? द डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट पास्ड थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर और करंट प्रेझेंट इन द सर्किट. सर्किटमध्ये जर 2 अँपिअर करंट गेला तर हा तुम्हाला इथं जर 0 असेल तर 1, 2 असं दाखवणार. करंट उलटा केला की 0च्या इकडे पलीकडे येतो, तो बोथ साइड दाखवतो. दॅट टेल्स यू अबाउट द डिरेक्शन ऑफ करंट इन द सर्किट ऑल्सो. इफ आय डोंट नो, लेट मी चेक. येस, 0 सेंटरला आहे. विचार करा, ते पुस्तकात असलं पाहिजे बाळांनो, आणि ती विचार करायची सवय घाला. झालं? सो याच्यामध्ये मी काय लिहिलंय, ही पण डायग्राम तुम्ही काढू शकता बाळांनो. ही छान आहे डायग्राम, तुमच्या समजायसाठी कुठेतरी एक स्क्वेअर मध्ये काढा डायग्राम बाजूला. द पॉइंटर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू कॉईल. ओके, त्याच्यामध्ये कॉईल असते आणि कॉईलला पॉइंटर कनेक्टेड असतो. झालं बरोबर. व्हेन अ स्मॉल करंट flows through the galvanometer, when a small current flows through a galvanometer, that is coil, galvanometer coil, which is inside, the coil rotates. आपण शिकलोय coil rotate होती, मी तुम्हाला तेच सांगितलं. The rotation of coil is proportional to the current. हॅलो, हां बोला. काय दिसत नाहीये? दिसायला पाहिजे. आता दिसतं का पहा. ठीक आहे, ओके.
सर द रोटेशन ऑफ कॉईल इज प्रपोर्शनल टू करंट. आता इथं जे मी तुम्हाला म्हटलं की रोटेशन ऑफ कॉईल, हे लिहून घ्या पहिल्यांदा. द रोटेशन ऑफ कॉईल इज प्रपोर्शनल टू द करंट म्हणजे काय, ही जी कॉईल आहे आतमधली, ती जी कॉईल आहे ती कॉईल फिरणार, बरोबर. ती कॉईल अशी फिरणार आणि तो पॉइंटर आपल्याला करंट दाखवणार, रीडिंग दाखवणार. मग ती कॉईल फिरते किती, डिपेंड्स ऑन द करंट. जेवढा करंट गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईलमधनं जाईल, जेवढा करंट गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईलमधनं जाईल त्या प्रमाणे ती डिफ्लेक्शन देते आणि तशा पद्धतीने मेजरमेंट केली जाते, बरोबर आहे ना. 2 एम्पियर जर करंट गेला तर 2 एम्पियर दाखवणार, 10 एम्पियर गेला 10 एम्पियर. म्हणजे डिफ्लेक्शन, कॉईलचं जे डिफ्लेक्शन होतं, कॉईलचं जे रोटेशन होतं, इट डिपेंड्स ऑन द करंट. राईट डाऊन. द रोटेशन ऑफ कॉईल इज प्रपोर्शनल टू द करंट मीन्स the deflection depends on amount of current passing through the coil. पुढचा एक लास्ट पॉइंट. the voltmeter and ammeter work on the same principle. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर ह्याचा जो प्रिन्सिपल आहे, ॲमीटर काय करतात, करंट मोजायसाठी वापरतात. व्होल्टमीटर काय करतात, व्होल्टेज मेजर करायसाठी वापरतात. त्यांचे पण प्रिन्सिपल जे आहे, गॅल्व्हॅनोमीटरचं जे प्रिन्सिपल आहे त्याच प्रिन्सिपलवरती ॲमीटर आणि व्होल्टमीटरवर पण काम करतात. गॅल्व्हॅनोमीटरचं प्रिन्सिपल काय, मोटरचं प्रिन्सिपल. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस द फोर्स, आणि म्हणून याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो आणि तो करंटच्या वरती डिपेंड असतो. तुम्हाला माहितीच आहे, जेवढा करंट तेवढा फोर्स जास्त, जेवढा करंट कमी फोर्स कमी, तेवढं डिफ्लेक्शन जास्त, जास्त करंट डिफ्लेक्शन कमी, करंट कमी, बरोबर की नाही. सो डिपेंड अपॉन द करंट डिफ्लेक्शन हॅपन्स. झालं. आता आपण जे मगासपासून डिस्कस केलं, कालपासून, मॅग्नेट फिरवला की करंट प्रोड्यूस होतो, त्याचं पुस्तकात जे काही एक्झाम्पल दिले ते आपण स्टडी करूया. आता गॅल्व्हॅनोमीटर तुमचं एक झालेलं आहे, पुढं हे पुसतो. आता गॅल्व्हॅनोमीटरची तुम्हाला मी नोट्स छानपैकी दिलेली आहे. आता तुम्ही लिहिलं असेल, परत मी जे टाईप केलं ते पण तुम्हाला पाठवून देईन. आता त्याने एक एक्सपेरिमेंट दिला आहे, तो काय दिलाय तुम्हाला सांगतो. कंप्लीट द सर्किट बाय कनेक्टिंग द गॅल्व्हॅनोमीटर केप्ट द बार मॅग्नेट इरेक्ट इन सच अ वे, एक मिनिट थांबा, दॅट its north pole south pole is just below the copper wire. Now if wire is kept moving A to B pointer, the galvanometer gets deflected. This is called Faraday's electromagnetic induction. ठीक आहे, आपण जे केलं तेच त्यांनी सांगितलंय, असू दे. तर समजा एक असा एक स्टँड घ्या, असा एक स्टँड घ्या, सिम्पल, आणि या स्टँडला अशी एक सर्कल करा आणि यातनं वायर घ्या. काही नाही, फार मोठा असं काही एक्सपेरिमेंट नाही. वायर घ्या, ठीक आहे, आणि या वायरला इथं तो गॅल्व्हॅनोमीटर लावा. गॅल्व्हॅनोमीटर असंच, नाहीतर एक काम करूया, पॉइंटर काढूया आणि इथं आपण जी म्हणून लिहूया, गॅल्व्हॅनोमीटर. ओके. आता त्यांनी जो एक्सपेरिमेंट दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असा एक मॅग्नेट ठेवा त्याच्याखाली. मी जरा पेन चेंज करतो, बघूया कुठला आहे. असा हा मॅग्नेट आहे, कुठलाही पोल घ्या, साऊथ घ्या, नॉर्थ घ्या, नॉर्थ घ्या, साऊथ घ्या. आणि त्यांनी हे सांगितलंय की ही जी वायर आहे ए बी, मॅग्नेट हलवा, संपला विषय.
आपण जे मगाशी कॉइलचे तुम्हाला जे सांगितलं, मॅग्नेट हलवा, काय होणार आहे? करंट दाखवणार आहे. इट विल शो डिफ्लेक्शन. मॅग्नेट हलवला की. वाचून दाखवतो. कीप द बार मॅग्नेट इरेक्ट असा ठेवा. दॅट इज नॉर्थ पोल और साऊथ पोल इज जस्ट बिलो द कॉपर वायर. एक्सपेरिमेंट दिलाय म्हणून वाचून दाखवतो. नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल, आता मी साऊथ पोल एक्झॅक्टली बिलो द कॉपर वायर असा ठेवलाय. इरेक्ट ठेवलाय म्हणतात त्याला, आडवा नाही ठेवला, व्हर्टिकल म्हणू शकता. नाव इफ द वायर इज केप्ट मुव्हिंग फ्रॉम ए टू बी. आता त्यांनी मॅग्नेट नाही हलवलंय, त्यांनी वायर हलवलंय. इकडं ओढली आहे, इकडं ओढली आहे. ए टू बी म्हटले त्यांनी, म्हणजे ए टू बी असं ओढलं वायरला. सिम्पल रे बाळांनो, ओढायची फक्त. 2 रिंगमधनं वायर, ही वायर अशी फिरत राहिली इकडून इकडेपर्यंत, म्हणजे अशी अशी ओढायची. हे आता होलमध्ये आहे तर वायर ओढायची, कंटिन्युअस आहे ती. मी आता ही तुटलेली दाखवतो, अशी ओढायची. सिम्पल. म्हणजे ही वायर आहे, मला समाधान होत नाही म्हणून सांगतो परत. तर ही वायर अशी ओढली, अशी ओढली, इकडं तिकडं इकडं तिकडं मॅग्नेटच्या वरती ओढली. सिम्पल आहे. तर गॅल्व्हॅनोमीटर गेव डिफ्लेक्शन. नुसतं वायर ओढली मॅग्नेटच्या वरती अशी अशी, तरी पण डिफ्लेक्शन दिलं. पुस्तकात डायग्राम आहे, तुम्हाला कळेल. दिस इज कॉल्ड फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नाव मूव द मॅग्नेट विथ द फिक्स्ड वायर. with the wire fixed, the galvanometer pointer still gets the deflected. म्हणजे काय? तुम्ही वायर फिरवा, हलवा, किंवा हा मॅग्नेट असा असा हलवा, तुम्हाला हा डिफ्लेक्शन देतो. आपण काल जे शिकलो त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? कॉईल, गॅल्व्हॅनोमीटर आणि मॅग्नेट हलवला होता. मॅग्नेट हलवल्यामुळं कॉईल बरोबर याच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक होतात त्या चेंज व्हायला लागले. तुम्ही अनेक काम करा ना, मॅग्नेट असाच ठेवा, मॅग्नेटला हलवू नका, आणि ही कॉईल आणा आणि कॉईल अशी अशी फिरवा, तरी पण गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट प्रोड्यूस होतो. याचा अर्थ काय? कॉईलशी ज्या फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स संपर्कात येतात त्या चेंज व्हायला पाहिजेत. मग तुम्ही कॉईल फिरवा नाही तर मॅग्नेट फिरवा, हे सांगतं हे एक्सपेरिमेंट. वायर फिरवा, डिफ्लेक्शन देणार. मॅग्नेट फिरवा, डिफ्लेक्शन देणार. कळलं? सो आयदर यू कॅन मूव द मॅग्नेट और मूव द कॉईल as long as कॉईलचा संपर्क मॅग्नेटिक फील्ड लाईनशी जो आलेला आहे तो कमी जास्त संपर्क जर मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या कॉईलच्या बरोबर होत असेल, करंट प्रोड्यूस होणार. मग तुम्ही कॉईल फिरवा नाही तर मॅग्नेट फिरवा. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे, हे डायग्राम काढा आणि तुमचं तुम्ही लिहा. वायर ए टू बी मूव्ह केली किंवा बी टू ए मूव्ह केली तरी पण पॉइंटरमध्ये डिफ्लेक्शन येणार. वायरला स्टेशनरी ठेवलं, फिक्स्ड ठेवलं आणि हा मॅग्नेट हलवला तरी पॉइंटर डिफ्लेक्शन देणार. म्हणजे इन आयदर वे वायरशी या फील्ड लाईन्स ज्या संपर्कात आहेत मॅग्नेटच्या त्या चेंज होत आहेत. दोन्ही फिरवा. अँड दिस इज लॉ ऑफ फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुम्हाला मगाशी सांगितलंय मी, करंट का प्रोड्यूस होतो? बिकॉज ऑफ द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड्स. संपला विषय. चला, आणि एक त्याने डायग्राम दिली आहे, पटकन संपून टाकू. टाइम किती झालंय? 12:41. हो, फक्त एक पॉइंट मला वाटतं राहणार आहे बाळांनो, एक पॉइंट राहणार आहे. बघू कसं करायचं. जनरेटर राहील तुमचं, कारण त्याच्यात डायग्राम आहे आणि जशी मोटरची डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगितली तशी जनरेटरची पण सांगायला पाहिजे. ठीक आहे, तेवढा एक पॉइंट आपण ठेवूया, बाकी सगळं होऊन जाईल. आता समजा इथे एक कॉईल ठेवा. कॉईल म्हणजे एक वायर अशी, संपला विषय. आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर आणि इथं एक सोलेनॉइड ठेवा. आपण सोलेनॉइड शिकलेलो आहे.
सोलेनॉइड मधनं जेव्हा करंट पास होतो, सोलेनॉइड ॲक्ट्स ॲज अ डायपोल. ज्या ठिकाणी क्लॉकवाईज करंट साऊथ पोल, अँटी क्लॉकवाईज करंट नॉर्थ पोल, म्हणजे हा मॅग्नेटिक बार जसा असतो. मॅग्नेटिक बार आपल्याला माहित आहे, इट इज लाईक दिस, नॉर्थ अँड साऊथ. सो इट बिकम साऊथ अँड नॉर्थ पोल्स डिपेंड अपॉन द करंट डिरेक्शन. इफ करंट इज लाईक दिस, इट इज साऊथ पोल, इट इज नॉर्थ पोल. आता ह्याच्या जसं तुम्ही करंट ह्याच्यामध्ये ऑन करणार, बघा हां, हलवायचं नाही दोघांना, लक्षात ठेवा, दोघांना हलवायचं नाही. मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा हां, एक्सपेरिमेंट लक्ष द्या बाळांनो. हा गॅल्व्हॅनोमीटर आणि मॅग्नेट जो होता तो आपण मागं पुढं करत होतो आणि करंट प्रोड्यूस होत होता. जवळ आणला एक डिरेक्शनमध्ये इंडिकेशन, लांब घेऊन गेलं दुसऱ्या डिरेक्शनमध्ये इंडिकेशन. इंडिकेशन चेंज होत होतं. करंट एकदा असा फ्लो व्हायचा, एकदा असा फ्लो व्हायचा, म्हणून इंडिकेशन एकदा असं द्यायचं आणि असं द्यायचं. डिरेक्शन ऑफ करंट चेंज होती. इकडं घेऊन आल्यानंतर डिरेक्शन ऑफ करंट एक, तिकडं घेऊन गेल्यानंतर डिरेक्शन ऑफ करंट डिफरंट. म्हणून हा पॉइंटर इकडं पण जाणार आणि इकडं पण जाणार. कुठं जाणार आणि का जाणार ते नंतर बघूया. साऊथ पोल आणि नॉर्थ पोल म्हणजे जवळ आणताना हा इकडं जाणार का इकडं जाणार, आणि तिकडं जाताना इकडं जाणार की इकडं जाणार, ते पोलवरती डिपेंड असतं कुठला पोल तुम्ही आणताय. ठीक आहे की नाही. आता इथं नॉर्थ पोल आणला तर इथं कुठला पोल प्रोड्यूस होणार आहे, साऊथ. साऊथमध्ये करंट कसा असतो, क्लॉकवाईज. मग काय बघा, त्याचा विचार करा तुम्ही, करंट कसा फ्लो होणार, डोकं लावा, सांगेन तुम्हाला ते पण. म्हणजे करंट असा जातो, तर हा साऊथ पोल येणार. मग तुम्ही ह्याला करंटला ऑन केलं, इथं स्विच दाबला तुम्ही, करंट झाला साऊथ पोल. मग आता यातून साऊथ पोल टू नॉर्थ पोल असे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जाणार, बरोबर की नाही. मग आता बाळांनो, याच फील्ड लाईन्स ज्या जात आहेत ह्या कॉईल बरोबर असोसिएट झाल्या. बघा हां, आपण काय सांगितलं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉईल चेंज झाल्या. कॉईलच्या संपर्कात येणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज झाल्या तरच करंट प्रोड्यूस होणार. प्रिन्सिपल लक्षात ठेवा. मग आता मी ऑन केलं, ऑन केल्या केल्या काय झालं, मी पुस्तक पाहत नाही, तुम्ही पण पाहायचं नाही आहे, तुम्ही उत्तर द्यायचं, स्वतःला उत्तर द्या. ऑन केल्या केल्या मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं, सोलेनॉइड बिकम मॅग्नेट, त्याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आल्या, त्या या कॉईलच्या संपर्कात आल्या, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देणार आणि लगेच झिरोवरती येणार. का? आधी काय झालं होतं, करंट झिरो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्याच्या बरोबरच्या झिरो होत्या, म्हणून डिफ्लेक्शन काहीच नव्हतं. एकदम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक झाल्या, करंट प्रोड्यूस झाला आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झिरो पासून मॅक्सिमम झाल्या. म्हणजे ज्यावेळी स्विच बंद होता त्यावेळी फील्ड लाईन्स त्याच्या कॉईलच्या संपर्कात किती होत्या, 0. कारण हा सोलेनॉइडमध्ये मॅग्नेटिक करंटच नव्हता, तर मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडमध्ये येणार कुठून, बरोबर नाही आलं. म्हणजे हा मॅग्नेट बनलाच नव्हता, कारण करंट नव्हता त्याच्यामध्ये. जसा तुम्ही करंट ऑन केला तसं 0 ह्या कॉईलच्या संपर्कात 0 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स होत्या करंट ऑन करायच्या आधी. जसा करंट ऑन केला याचं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, याच्या फील्ड लाईन्स याच्या संपर्कात आल्या. आधी 0 होत्या, काहीच नव्हत्या फील्ड लाईन्स, आणि एकदम मॅक्सिमम संपर्कात आल्या. म्हणजे चेंज झाला की नाही, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉईल. याच्या संपर्कात येणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स 0 पासून एकदम मॅक्सिमम वरती गेल्या. करंट डिफ्लेक्शन, करंट प्रोड्यूस होणार. पण मॅक्सिमम झाल्या, आपल्याला काय पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ द कॉईल शुड चेंज. पहिला 0 होत्या, एकदम मॅक्सिमम झाल्या, डिफ्लेक्शन दाखवलं, परत तो 0 वरती येतो गॅल्व्हॅनोमीटर. का? कारण आता चेंज होत नाही आहेत तेवढ्याच आहेत, कारण कॉईल पण फिरत नाही आणि हा सोलेनॉइड पण मागं पुढं होत नाहीये. मग आता करंट 0, बंद करा. बंद केल्यानंतर काय झाल्या, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्या बरोबर ज्या संपर्कात होत्या त्या मॅक्सिमम होत्या, त्या तर 0 नव्हत्या.
पण चेंज होत नव्हत्या. पण तुम्ही जसं बंद केलात तसं याच्याबरोबरच्या संपर्कात असलेल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स शून्य झाल्या, परत करंट डिफ्लेक्शन दिलं, म्हणजे मॅक्सिमम टू झिरो. करंट झिरो, सोलेनॉइड मधला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्या संपर्कात असलेल्या झिरो होत्या. जसा करंट चालू केला एकदम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्याबरोबर मॅक्सिमम संपर्कात आल्या, करंट दाखवला. पण हे मॅक्सिमम फील्ड लाईन्स कॉन्स्टंट राहिल्या, चेंज होत नाही आहेत आता. मग करंट परत झिरो होणार, करंट झिरो. एकदा करंट असं वाढणार आणि परत करंट झिरो होणार, म्हणजे असं जाऊन असं होणार. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉईल बरोबरच्या संपर्कात असणारे चेंज व्हायला पाहिजे. करोडो जरी त्याच्याबरोबर संपर्कात असल्या फायदा नाही, पण करोडचं 0, करोडचं 500, करोडचं 10 लाख असं तरी व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ॲज लॉंग ॲज इट इज चेंजिंग करंट इज प्रोड्युस्ड. पण जेव्हा आधी 0 होत्या एकदम मॅक्सिमम झाल्या करंट डिफ्लेक्शन, मग करंट बंद झाला. ह्याच्यामधला गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत आहे. परत ह्याला बंद करा. बंद झाल्यानंतर आधी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्याच्याबरोबर मॅक्सिमम होत्या हा करंट चालू असताना, पण एकदम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झिरो झाल्या करंट बंद केल्यामुळं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्या संपर्कात असलेल्या चेंज झाल्या म्हटल्यानंतर करंट प्रोड्यूस होणार. कारण मी लिखाण दिलेलं बघा, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कॉझिंग करंट. I think you understood this. छान. When the current in the solenoid coil is switched on or switched off, दोन्ही वेळा करंट प्रोड्यूस होतो. स्विच ऑन केल्या केल्या करंट दाखवणार, करंट परत झिरो होणार. कारण आता फील्ड लाईन्स आहेत, कॉइलशी संपर्कात फील्ड लाईन्स आहेत, पण चेंज होत नाही आहेत, कॉन्स्टंट आहेत फील्ड लाईन्स. जसं 0 केलं, करंट बंद केला, फील्ड लाईन झिरो झाल्या ह्याच्या संपर्कातल्या, चेंज झाला की नाही, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज झाल्या, मॅक्सिमम पासून 0. चेंज कॉजेस द करंट टू प्रोड्यूस. म्हणून गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देतो जेव्हा स्विच ऑन कराल त्यावेळी पण, जेव्हा स्विच बंद कराल त्यावेळी पण, बिकॉज दोन्ही टायमाला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज होत आहेत. आधी स्विच बंद असताना 0 होत्या, स्विच चालू केला एकदम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक झाल्या 0 पासून मॅक्सिममला, करंट दाखवला, परत करंट झिरो झाला. परत स्विच बंद केला, मॅक्सिममवरनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झिरो झाल्या, परत डिफ्लेक्शन दाखवलं. लक्षात ठेवा. When a current is passing through the solenoid coil and the coil is displaced laterally with respect to the coil. आता तुम्हाला सांगितलंच आहे मी की ज्यावेळी तुम्ही ऑन केला इंडिकेशन परत झिरो, बंद केला परत इंडिकेशन परत झिरो. आता दोघांना आहे तसंच ठेवले, ऑन केले आणि ऑन आहे, ह्याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, कॉईल पण संपर्कात आहे फील्ड लाईन्सच्या, पण फील्ड लाईन्स चेंज होत नाही आहेत. बरोबर. मग जर तुम्ही कॉईल जर सोलेनॉइडची मागं पुढं हलवली करंट चालू असताना सोलेनॉइडमध्ये, तर हा डिफ्लेक्शन दाखवणार. आणि तो एक्सपेरिमेंट आपण पहिला शिकलोय, तेच पुस्तकात सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन. 10 मिनिटं आहेत, पटकन संपवायचं आहे. चला, फक्त इलेक्ट्रिक जनरेटर राहणार, तो तुम्हाला मी एक दिवस शिकवेन. एक दिवस नाही, 15-20 मिनिटं लागतील, पण माझं समाधान झालं तर. राईट डाऊन. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. व्हॉट इज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन? इंडक्शन म्हणजे निर्माण होणं, प्रकट होणं. प्रकट होणं म्हणतो ना, म्हणजे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉईल चेंज, करंट प्रोड्यूस, करंट प्रकट होतो. दॅट इज इंडक्शन. इफ अ करंट इज स्विच्ड ऑन ऑर ऑफ इन द सोलेनॉइड कॉईल, त्या कॉईलमधला करंट बंद चालू केला, अ करंट इज इंड्यूस्ड इन द कॉईल. करंट इंड्यूस झाला, प्रकट झाला कॉईलमध्ये.
सच ॲज कुठल्या कॉईलमध्ये, ही जी कॉईल होती या सोलेनॉइडमध्ये करंट बंद चालू केला तर या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतो. हा स्विच बंद चालू केला की या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतो. दॅट इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड, प्रकट होणे. When the current in the solenoid coil is increased or decreased, current observed when the current such as indication is also observed when the current in the solenoid coil is increased or decreased. Current in the induced current is induced in the coil when it moves aside from the solenoid. हे पण आपण शिकलोय. These experiments it is understood that whenever the number of magnetic field lines of the force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. The current produced in the coil is called as the induced current. आपण जे शिकलोय ते Faraday's law ने समराइज केलंय. एक पॉइंट फक्त तुम्हाला सांगू इच्छितो मी. या कॉइलमध्ये आता ह्या सोलेनॉइडमध्ये आपण हे शिकलो की करंट चालू केला, डिफ्लेक्शन संपलं परत, कारण लिंक्स झालेल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॉन्स्टंट आहेत, संपर्कात आलेल्या. करंट बंद केला, परत डिफ्लेक्शन, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्या संपर्कात होणाऱ्या मॅक्सिमम होत्या करंट असताना. करंट बंद केलं त्या झिरो झाल्या. चेंज इन संपर्कात ज्या फील्ड लाईन्स येतात त्या चेंज झाल्या म्हणून करंट ह्याच्यामध्ये दाखवतो. परत जर समजा करंट जरी कमी जास्त केला, याच्यामध्ये करंट कमी जास्त जरी केला तरी आता हे दोन्ही पण हलत नाही आहेत, बंद चालू नाही, चालूच आहे स्विच. पण करंट ह्याचा रेजिस्टन्स वापरून, रेव्होस्टॅट वापरून जर कमी जास्त केला सोलेनॉइडमध्ये तरी पण हे डिफ्लेक्शन देतं. कारण चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड याचं जे प्रोड्यूस करतं ते करंटवरती डिपेंड असतं सोलेनॉइडचं. आणि करंट कमी आणि जास्त केला तरी मॅग्नेटिक फील्ड पण कमी आणि जास्त होतं याचं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याच्याबरोबर असोसिएटेड जे आहे ते चेंज होतं आणि म्हणून याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे स्विच बंद चालू केल्यावर पण होतो आणि करंट कमी जास्त जरी केला, स्विच चालू ठेवला आणि करंट कमी जास्त केला तरी पण होतो. and that is called as Faraday's laws of induction. ओके, किती वाजले पाहूया, 54. आता हा झाला फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन. फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन काय आहे तो फक्त लिहून घ्या पटकन. whenever number of magnetic field lines, तुम्हाला हे दिसत नसेल नाही का, थांबा. whenever the number of magnetic field लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात ना त्याला. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण म्हणत आलो त्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू कॉइल चेंजेस, बदलतात. थांबा. whenever the number of magnetic field lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. Okay,
आता 3 पॉईंट राहिलेत पण छोटे छोटे आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये संपवू आपण. आता जे सांगितलं ते लक्षात फक्त तुमच्या यायला पाहिजे. काय यायला पाहिजे की एखाद्या कॉईल बरोबर संपर्कात येणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज व्हायला पाहिजेत तरच करंट प्रोड्यूस होतो. त्याला तुम्ही एका प्रचंड मोठ्या मॅग्नेटजवळ कॉईलला नेऊन ठेवलात काहीही फरक पडणार नाही, करंट प्रोड्यूस होणार नाही. पण तीच जर कॉईल अशी त्या मॅग्नेटच्या जवळ हलवली तर करंट प्रोड्यूस होणार. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असोसिएटेड विथ द कॉईलच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या काही आहेत त्या चेंज व्हायला पाहिजेत. ही गोष्ट लक्षात ठेवा तरच करंट प्रोड्यूस होतो. तुम्ही जाऊन त्याला अशा मोठ्या मॅग्नेट जवळ ठेवलात काही फरक पडणार नाही. मॅग्नेट हलवा तरी करंट प्रोड्यूस होणार. मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवा, कॉईल हलवा तरी करंट प्रोड्यूस होणार. हा प्रिन्सिपल आपल्या डोक्यात घाला. आता ह्या प्रिन्सिपलवरती आपल्याला AC/DC करंट शिकायचा आहे, फ्लेमिंग्ज राईट हँड रूल शिकायचा आहे आणि इलेक्ट्रिक जनरेटर एका लेक्चरमध्ये होऊन जाईल. ओके, सो काय करूया उद्या आपण मग मॅथ्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं मला फटफट व्हॉट्सअपवरती सांगा, जेणेकरून मी सायन्सचा हा चॅप्टर उद्या संपवीन आणि मग परत आपल्याला प्रॉब्लेम होणार मग सोमवारी. ठीक आहे, उद्या आपण सायन्सचं लेक्चर संपूया मग. ठीक आहे, आणि मॅथ्सचा एक छोटासा वर्ड प्रॉब्लेम राहिलेत लिनियर इक्वेशनचे, ते आपण मग समजा मॅथ्स आपला उद्या सायन्सचा चॅप्टर जर संपला हा तर आपण पुढचा संपूर्ण आठवडा मॅथ्स करूया. ओके, छान.